तर आज आलो होतो रे बा मी लाखनवाडीत येऊन हे काय पाहायला भेटलं, चला पुढे व्हिडिओ सांगतो. सर्वांना पब्लिक जय जय गुणवंत. आज आमचा अचानकच प्लॅन झाला रे बा लाखनवाडीला जाताना. लाखनवाडी म्हटलं म्हणजे आपल्या तोंडातून कधी नाही निघतच नाही. झालं मग आम्ही तिघजण डायरेक्ट लाखनवाडीसाठी. जाताना रिद्धपूरचं रेल्वे स्टेशन लागलं, त्याचं बांधकाम चालूच आहे अधिक. तिथून डायरेक्ट आलो आम्ही पेट्रोल पंपावर. आम्ही म्हटलं पेट्रोल इकडेच टाकलं तर बरं राहील. समोर जाऊन सरलं तर कोणी एवढ्या उन्हीत लोटत. मंदात लागलं रे बा चांदूर बाजार. चांदुरात न घुसता आम्ही सरळ पकडला डायरेक्ट परतवाडावर. आणि मंदातच जाताना लागली रे बा आम्हाला ही नदीले पुरतं लय होता रे बा. जर तुम्हाला नदीचं नाव मालूम असेल तर मला कमेंट करून सांगा. मग डायरेक्ट सरळ आलो आम्ही तळेगावातून जा कुठून लागते चला सांगतोच मी तुम्हाला. तळेगावच्या थोडसं समोरनी येतं आपल्याला एक फाटा लागते. रोडच्या डाव्या साईडनं तिथे एक बोर्ड लागलाय का लाखनवाडी रोड. आणि त्याच रोडाने आम्ही घुसून डायरेक्ट 2-3 किलोमीटरचा रन केल्यावर डायरेक्ट आलो आम्ही लाखनवाडीत आल्याबरोबर आपली गाडी मस्त पार्किंग केली. निघालो आम्ही डायरेक्ट मंदिराच्या इकडे. मंदिरात जायच्या अगोदर हातपायावर पाणी घेऊन घ्या म्हटलं, नंतर आरतीचं ताट घेता येते. मग हातपाय धुतल्यावर आजीच्या दुकानात आलो आम्ही आरतीचं ताट घ्यायसाठी. आजीला म्हटलं टाटावर काही डिस्काउंट तर काहीच नाही म्हणे. मी म्हटलं बरं ठीक आहे बा. आरतीचं ताट घेऊन तिघे जण डायरेक्ट आलो आम्ही मंदिरात. अंदर व्हिडिओ काढायसाठी मनाई होती म्हणून मी तुम्हाला अंदरला काही दाखवू शकत नाही रे बा. हे नाही होतं त्याच्याच बाजूने एक दुसरं मंदिर आहे. आम्ही त्या मंदिरात आलो, तिची पूजा गिजा केली डायरेक्ट आम्ही बाहेर आलो. बाहेर आल्यावर आम्ही बाहेरच्या धुनीची पूजा गिजा केली, नारळ फोडलं, प्रसाद दिला वाटून. तिथून डायरेक्ट निघालो आम्ही मोठ्या धुनीवर जायसाठी. मोठ्या धुनीवर आल्याबरोबर आम्हाला इथं काय पाहायला भेटलं चला पुढे व्हिडिओ तर सांग. आम्ही धुनीवरच्या मंदिरात आल्याबरोबर पूजा गिजा केली होती आणि शांततेनं बसलो होतो. पण अचानक अशा दादाच्या अंगात आला. आता व्हिडिओत पोहते काय पुढे तुम्ही पहा. आम्ही म्हटलं इथं जास्त वेळ थांबण्याने पुरत आपल्याला घरी जायचं आहे. तिथून धुनीवरचा अंगारा घेतला आणि डायरेक्ट निघालो आम्ही नाश्ता करायसाठी. लाखनवाडीत आल्यावर तुम्ही इच्छा हॉटेलचे भजे नक्की ट्राय करता रे बा. भेटू आता आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. परंतु तुम्ही मला फॉलो करून द्या. लवकरात लवकर आपले फॉलोअर्स वाढून द्या रे बा. आम्ही चाललो आता घरी.